नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी बनवलेले जे पेपर पॅटर्न आहे त्याचं पॅकिंग या ठिकाणी सुरू आहे. ते कशा पद्धतीने बनवल्या गेले आहेत तर बघा, इथे एक सेट बनवलेला आहे. बाकीचे सेट जे आहेत ते आपले बनवायचे राहिलेले आहेत. सगळ्याचं कटिंग तयार आहे. पण बघा, इथे एक एक सेट मी कशा पद्धतीने बनवते आणि किती सेट आपल्याकडे अवेलेबल आहेत. 28 ते 45 46 मापापर्यंत, 44 45 46 असेही 46 मापापर्यंत मी तुम्हाला 9 पॅटर्न देणार आहे. त्यासाठी बघा, इथे 9 इथे या ज्या पाटी आहेत त्या 9 पॅटर्नच्या आहेत. इथे मी कटोरी ब्लाऊजचा सेट देत आहे. तुम्हाला हवा असेल फोटक्स, बोटनेक असे वेगवेगळे पॅटर्नही इथे मिळतील, किंवा तुम्हाला जर कॉम्बो सेट हवा असेल तर कॉम्बो सेटही तुम्हाला तयार करून मिळेल. त्यासाठी त्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत. तुम्हाला जर त्याचे चार्जेस जाणून घ्यायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअपला हाय करा आणि पेपर पॅटर्न असं टाईप करा, म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती मिळेल. तर बघा, हे 8 पाटीचे पॅटर्न आहेत आणि एक सेट मी पूर्ण तयार केलेला आहे. तुम्हाला तो दाखवलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सेटही बनवून घ्यायचे आहेत. प्रत्येक मापाच्या मेजरमेंटनुसार कुठलं पॅटर्न कुठल्या साईडला जोडला जातं या हिशोबाने एक एक पॅटर्न मी इथे ठेवत आहे. त्यासाठी ह्या 8 पाटी आहेत. त्याच्यानंतर 8 आपण क्रॉस पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत. तर बघा, आता हे साईड पीस कशा पद्धतीने ठेवलेले आहेत. एकदम व्यवस्थित आपल्याला हा सेट मिळणार आहे. कुठेही फाटणार तुटणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला मिळतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित आपल्याकडून पॅकिंग व्यवस्थित येणार आहे. जर बाय चान्स एखाद वेळेस जर पोस्टमन काकांकडून काही चूक झाली तर एखाद वेळेस तो फाटल्या जाऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. पण पेपर पॅटर्न जे आहेत आपले कार्डशीटमध्ये आहेत. जर तुम्हाला वॉटरप्रूफ पेपर हवा असेल तर त्याचे चार्जेस वेगळे लागतील. हे जे आहे ते कार्डशीटमध्ये आहे. तुम्हाला जसे चार्जेस पे करायचे असतील त्या पद्धतीने आपले रेट राहतील आणि पेपरही त्याच पद्धतीने राहील. आणि राहिला विषय पेपर खराब होण्याचा, वॉटरप्रूफ पेपरही खराब होत नाही आणि कार्डशीट पेपरही व्यवस्थित एक हाती हाताळला तर तोही खराब होत नाही. जे मी स्वतः बनवलेले पेपर पॅटर्न आहेत, जे मी ज्याच्यावरून तयार करते बाकीचे पेपर पॅटर्न, तेही कार्डशीटमध्ये आहेत. आणि जवळपास 2 वर्ष झाले मी रेग्युलर माझ्या कस्टमरला आणि पेपर पॅटर्न सेल करण्यासाठी एकच पेपर पॅटर्न वापरते. पण ते व्यवस्थित हाताळल्यामुळे एकही अजून एकालाही घडी वगैरे पडलेली नाही. 2 वर्ष रोज हाताळणं तरीही खराब होत नाहीयेत. म्हणजे तुम्ही 10 वर्षे एक हाती वापरू शकता. काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, क्रॉसपट्टी पाठ ठेवली, त्यानंतर आपण क्रॉसपट्टी ठेवली, त्यानंतर साईड पीस ठेवला, त्यानंतर आपण आता ठेवलेली आहे कटोरी. हे 2 पीस बघा तयार झाले. आता बाही लावून लगेचच एक एक पीस मी तयार करते. हा तिसरा तयार झालेला आहे. पिनानं लगेच मी पिनअप करून घेते, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल किंवा त्याच्यातली एकही गोष्ट गहाळ होणार नाही. प्रत्येक पॅटर्नचे तुम्हाला 5 पीस मिळणार आहेत. बघा, इथे बाही खालून वरून या पद्धतीने मी बाही घातलेली आहे आणि त्यानंतर स्टॅपलरने इथे पिन मारलेली आहे. हा 5 नंबरचा पॅटर्न आहे बघा, म्हणजे 5वा आहे. याला नंबर वगैरे नाहीये. फक्त 28 30 32 34 36 38 40 42 आणि त्यानंतर 44. 44च थोडासा मोठा दिलेला आहे, जो की 46लाही बसेल. अशा पद्धतीने 44 45 46 हे माप एकाच पॅटर्नमध्ये बसतील. तर बघा, या पद्धतीने मी एक एक करून इथे सगळे पॅटर्न जे आहेत याला लावून घेणार आहे आणि टिप टाकून घेणार आहे. स्लीव्ज या 5 5.5 6 इंचाच्या फार फार तर असतील. काही लहान मोठ्या आहेत. प्रत्येक पॅटर्न वेगवेगळ्या मापामध्ये आहे. तुम्ही याच्यामध्ये स्लीव्ज लहान मोठी करू शकता. काहीही प्रॉब्लेम येत नाही. आपला जो पॅटर्न आहे एकदम व्यवस्थित आहे आणि आपले जे ब्लाऊज आहेत एकदम व्यवस्थितच बसणार आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच सेट मागवून बघा आणि त्यानंतर त्याची फिनिशिंग ते तुमच्या हातात आहे. पण पेपर पॅटर्नमध्ये आकार एकदम परफेक्ट येणार आहेत. अजिबात चुकीचे आकार येणार नाहीत.
जे की मी स्वतः वापरते तेच आकार आहे. जो की माझा ब्लाऊज तुम्ही पाहिला असेल तशाच पद्धतीने तुमचाही ब्लाऊज येणार आहे. मी बऱ्याच वेळेस स्टिचिंगमध्ये दाखवत असते तुम्हाला की कितीच्या पॉईंटने शिवायचं, कसं शिवायचं, कापडामध्ये कुठं कमी जास्त करायचं आहे का, कुठे कट करायचा आहे, दोरा एक्स्ट्रा ठेवायचा नाही. अशा पद्धतीचे छोटे छोटे जे टिप्स आहेत त्या तुम्हाला स्टिचिंग करताना मी देत असते. तर तुम्ही ज्या त्याच टिप फॉलो केल्या ना तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तशा पद्धतीने फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला तर तुमचाही ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि व्यवस्थितच येणार आहे. तर बघा मोठा पॅटर्न मी खाली मांडत आहे म्हणजे पॅटर्न आपल्याला आतमध्ये घालायला व्यवस्थित जातात. बघा मोठा पॅटर्न आपण खाली मांडू, त्यानंतर बाकीचे पॅटर्न इथे ठेवायचे आहेत. बघा प्रत्येक सेटला मी इथे पिनानं सेट केलेलं आहे म्हणजे आपले पॅटर्न जे आहेत अजिबात खराब होणार नाहीयेत. या पद्धतीने मी सध्या तुम्हाला जर जास्त लांब जाणार असेल आपलं हे पार्सल जे आहे जास्त लांब जाणार असेल तर मग मी हे पार्सल पुठ्ठा पॅकिंगमध्येही देते. आणि जर पार्सल आपलं हँड टू हँड जाणार असेल तर अशा पद्धतीच्या बॅगमध्ये दिलं तरी चालतं किंवा जवळच कुठे जाणार असेल तर बरेच कस्टमर आहेत की स्वतः येऊन घेऊन जातात. त्यांना मी अशा बॅगमध्ये देते. आणि जर आपलं पार्सल जर लांब जायचं असेल कुठे तर मग आपण पोस्टानं द्यायचं असेल तर पुठ्ठा पॅकिंग किंवा व्यवस्थित पेपर एक्स्ट्राचा लावला जातो म्हणजे पेपर पॅटर्न जे आहे ते खराब होणार नाहीत याची काळजी घेतली जाते. आणि अशा पद्धतीची बॅग लावली म्हणजे काय होतं पावसाने पाण्याने खराब होत नाहीत. बघा या पद्धतीने ही बॅग आहे अजिबात खराब होत नाही. इथे पोस्टानं टाकायचं असेल तर याला आपण ॲड्रेस टाकून देतो. इथे हँड टू हँड जाणार असल्यामुळे मी इथे ॲड्रेस टाकलेला नाही आहे. तर बघा या पद्धतीने आपले पॅटर्न जे आहेत रेडी झालेले आहेत. कस्टमरला मी हे पॅटर्न हँड टू हँड देणार आहे. तर बघा अशा पद्धतीचे पॅटर्न आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.